आज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवणार आहे. तर ही एवढी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. याला आपण पाकडून घेतलेलं आहे. आता याला आपण शिजायला घालूया. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम होईपर्यंत आपण याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. आणि आता आपण यामध्ये ही हरभऱ्याची डाळ सोडून देऊ. याला आपण व्यवस्थित हलवून घेऊ आणि याच्यावरती झाकण ठेवू. आणि हे 3 मध्यम आकाराचे कांदे घेतले, ते असे मधून फोडून हे आपल्याला भाजायला लावायचे. आपल्याला येळवणीची आमटी करायची आहे. आता हे सगळं होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊ. पीठ असं चांगलं मळून ठेवायचं आहे. आणि पीठ मळून ठेवल्यानंतरला ते चांगलं मुरतं, हे बघा. आणि पोळ्या पण खूप छान येतात पुरणाच्या. मग हे ठेवले आता आपण मुरत. डाळ बघू आता आपण झालेली आहे का. तर डाळ आपली पूर्ण झालेली आहे. त्याचं पाणी पण काढून घ्यायचं आपल्या येळवणीची आमटी बनवण्यासाठी. आपण याला आता खाली उतरून घेऊ. आता ही थोडी हरभऱ्याची डाळ आहे. याला छान अशी लाल भाजून घ्यायची. थोडंसं काहीतरी तेल घेतलेलं आहे मी डाळीला भाजण्यासाठी. बघा, डाळ छान अशी भाजून झाली. त्याला थोडं अलीकडे काढून घेऊ आपण. आणि आता हा गरम मसाला आहे. तेजपत्ता, दगडफूल, दालचिनी, लवंग, मिरे, खसखस हे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला चांगले. तर डाळ आपण काढून घेऊ, नाहीतर ती करपून जाईल. आता हे थोडेसे तीळ आहे, हे पण आपल्याला यात भाजून घ्यायचे. धने आपल्याला जास्त करपवायचे नाही आहे, थोडेसे लाल होऊ द्यायचे. आणि आता असे काढून घ्यायचे. त्यानंतरला ह्या हिरव्या मिरच्या आहेत, ह्या आपल्याला चांगल्या अशा भाजून घ्यायच्यात. कांदे पण आपले चांगले भाजून झाले, याला काढून घेते. मिरच्या भाजून झाल्यात. पूर्ण मसाला आपला भाजून झालेला आहे. थोडीशी कोथिंबीर आणि लसूण. आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, जास्त बारीक वाटून घेतलं आहे मी. आता हे आमटी बनवण्यासाठी त्या हरभऱ्याच्या डाळीचं पाणी, डाळ काढून घेतलेली आपण. येळवणीची आमटी म्हणतात. यात थोडंसं पाणी घालणार आहे. आणि याला मिक्स करून आता आपण या डाळीच्या पाण्यामध्ये सोडून देणार आहोत. याला चांगलं एकत्र केलं आहे. थोडंसं अजून पाणी, कारण की हे थोडं घट वाटतंय मला. तुम्ही तुमच्या पद्धतीनं बनवू शकता, घट पातळ. चवीनुसार मीठ आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घातली. आमटीला छान अशी उकळी आलेली आहे. आता त्याला छान आपण कढून घेऊ.
हे बघा, आमटी चांगली कडून झालेली आहे. आता याला खाली आपण उतरून घेऊ. सहा चमचे तूप घेतलेले मी याच्यामध्ये. तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे. गूळ तुपामध्ये आपल्याला चांगला फोडून घ्यायचा आहे. एकदम असा घट्ट बनवून घ्यायचा, त्याच्यामध्येच असा पातळ झाला पाहिजे तो पूर्ण. त्याचे ते फुटले पाहिजे हे असे. त्यामध्ये ही आता डाळ हरभऱ्याची ही आपण वाटून घेतलेली आहे. याचं पुरण आपल्याला एकदम घट्ट असं कोरडं बनवायचं आहे. याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं असं. हे बघा, हे असं झालेलं आहे. तर याला एकदम घट्ट बनवायचं आहे. हे बघा, तसं पूर्ण याचं कोरडं केलेलं आहे मी. आता याला थोडं थंड व्हायला ठेवू आणि आता भजे करून घेणार आहे. हे 6-7 मोठे कांदे, चवीनुसार मीठ घेतलेले, थोडीशी हळद आणि हे हिरवी मिरची, लसूण आणि जिरे याला खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे. बेसन पीठ आणि हे कोथिंबीर हे सगळं आपण आता याच्यामध्ये टाकलेलं आहे. थोडंसं पाणी घेऊन असं आपल्याला थोडं करूनच हे भिजवून घ्यायचं आहे. हे बघा, असं छान हे भिजवलेलं आहे. 10-15 मिनटं याला झाकून ठेवायचं आपल्याला. आता हे छान भिजून झालेलं आहे. आपण भजे करून घेऊ. यामध्ये तेल घातलं थोडंसं. तेल गरम झालं की नाही आपण बघूया. तर तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपण बाकीचे भजे सोडून देऊया. हे बघा, मस्त कुरकुरीत भजे बनवले, एकदम छान झालेले. बाकीचे भजे आपल्याला असेच काढून घ्यायचे. आता हे पूर्ण भजे आपण काढून घेऊया. सगळे भजे करून झालेत. हे बघा, एकदम छान कुरकुरीत भजे. आता गुळवणीसाठी पाणी गरम करायला ठेवले. यामध्ये गूळ टाकलाय. गुळाचे जे असतं ते चमच्याने आपल्याला फोडून घ्यायचे. त्याला चांगलं वितळून घ्यायचं आपल्याला हे सगळं गूळ. आणि एकीकडे पाणी ठेवलं गरम करायला. भात बनवायचा आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घातले. तांदूळ स्वच्छ धुवून आता आपण याचा सोडलेला आहे याच्यामध्ये. आणि आता आपण पुरणाच्या पोळ्या बनवून घेऊ. तवा गरम झालेला आहे, तर याच्यावरती टाकले. वरतून तूप घ्यायचं आहे आपल्याला. तूप टाकते मी.
आता याला आपण पलटून घेऊ आणि अजून तूप घालायचे आपल्याला याच्यावर. सगळीकडून थोडं थोडं तूप लावायचं आहे आपल्याला. हे बघा किती छान अशी टम्म फुगली आपली पुरणाची पोळी. त्याला अशी छान लाल भाजून घ्यायची. या साईडने पण तूप लावायचं. तूप लावल्यावर पोळी खूप छान लागते खायला. बघा छान अशी भाजून घेतलेली आहे मी पोळी. त्याला काढून घेते. सगळं आता आपल्याला पुरणाच्या पोळ्या अशाच करून घ्यायच्या. हे बघा पुरणाच्या पोळ्या पण झालेल्या आहेत. भात, भजे, केळवणीची आमटी, पुरणाची पोळी आणि ही गुळवणी आहे. तर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी पुरणाच्या पोळ्याचा स्पेशल हा स्वयंपाक बनवलेला आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि खाऊन बघा की किती छान लागतं. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा.